काही लोक किती छान गाणं लिहितात आणि गातात देखील. मला सुद्धा असं लिहिता आणि गाता आलं असतं तर. अरे हे काही इतकं अवघड नाहीये, कोणालाही करता येईल. कसं काय? चल आपण मिळून शिकूया. चल. गाणं लिहिण्यासाठी सगळ्यात आधी विषय निवडा. इथे आपण आकाश हा विषय निवडला आहे. आकाशाशी संबंधित आणखी कोणते शब्द असू शकतील? ढग, रात्र, चंद्र, तारे, सुंदर, निळे आणि असे बरंच काही. दुसरा टप्पा, वाक्य तयार करा. आपल्या विषयाशी संबंधित इतर शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. उदाहरणार्थ आकाश आणि ढग हे शब्द घेऊन काय वाक्य तयार करता येईल, ज्यामध्ये आकाश आणि ढग हे दोन्ही शब्द येतील. उदाहरणार्थ ढग दिसतात आकाशात, आकाश आणि ढग दोन्हीही सुंदर दिसतात, किंवा आकाशात राहतात ढग सारे. अशा प्रकारे तुम्ही 2 शब्द निवडून त्यांची वेगवेगळी वाक्य तयार करा. आता आपल्या गाण्याचे बोल तयार आहेत. ढग दिसतात आकाशात, गडगडतात पण सुंदर दिसतात, चमचमणारे आमचे लाडके, रात्री दिसतात चंद्रतारे. तिसरा टप्पा, चाल लावा. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू वापरून चाल लावा. उदाहरणार्थ वही पेन वापरून, बाटलीतला दगड वाजवून, टाळ्या वाजवून, किंवा तोंडाने आवाज करून. अशा अनेक पद्धतीने तुम्ही चाल लावू शकता. तुम्ही लिहिलेलं गाणं त्या चालीवर म्हणू शकता आणि अशा प्रकारे तुमचं गाणं तयार आहे. आसमान में बादल रहते हैं, ओ सुंदर दिखते ये गरजते हैं, ओ खूब चमकते हमको भाते, रात में दिखते चांद और तारे, खूब चमकते हमको भाते, रात में दिखते चांद और तारे, आसमान में बादल रहते हैं, ओ. आता तुमच्यासाठी चॅलेंज. तुमच्या मित्रांसोबत सगळ्यात आधी तुमच्या आवडीचा एखादा शब्द निवडा. त्याच्याशी संबंधित 8 ओळींचं एक गाणं तयार करा. मग चाल लावून तुम्ही लिहिलेलं गाणं म्हणायचा प्रयत्न करा. तुमच्या गाण्याचा 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला पाठवा.